वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये मेट्रोच्या खांबांचे काँग्रेसकडून विद्रुपीकरण करण्यात आले। राहुल यांच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून फलकबाजी करण्यात आली आणि मेट्रोच्या खांबांचं विद्रुपीकरण करण्यात आलं। प्रचाराचा हा कोणता प्रकार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यामध्ये मेट्रोच्या खांबांचे विद्रुपीकरण करण्यात आलेले आहे। प्रचारासाठी राहुल गांधी यांचे फलक या मेट्रोच्या खांबावर लावण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रचाराचा हा कुठला प्रकार असा सवाल उपस्थित होतोय। राहुल यांच्या समर्थनात इथं ही फलकबाजी करण्यात आलेली आहे आणि या मेट्रो खांबांचं विद्रुपीकरण करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे हे विद्रुपीकरण करण्यात आलेलं आहे ते आपण दृश्यात पाहतोय। 15 तारखेला ते ठाणे जिल्ह्यात भिवंडी करून ते ठाणे जिल्ह्यात येत आहेत आणि 16 तारखेला ते रेती मंदिरवरनं लेफ्ट मारून लेफ्ट मारून मुंबऱ्याकडे जातील, बायपासवरनं कौशाला उतरतील आणि कौशापासून ठाण्याची त्यांची यात्रा सुरू होईल, भारत जोडो यात्रा। पहिल्यांदा स्पष्ट करतो की ही नॉन पॉलिटिकल यात्रा आहे। दुर्दैव आहे, मी ऐकलेलं की शिवाजी मैदान की ज्या ठिकाणी निरंजन डावकर आणि नरेश मस्के सभा घेतो, आम्ही आपले शहरातले गल्लीतले कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी आम्ही सभा घेतो आणि देशाचे या महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील पंतप्रधान आज एका छोट्याशा चौकामध्ये सभा घेत आहेत। दुर्दैव आहे या महाविकास आघाडीचं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं।